क्रेडाई एमसीएच्या ठाणे यांच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन 2026चं उद्घाटन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला रोहित पिंपलोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय भोईर, भरत चव्हाण, नगरसेविका सपना भोईर उपस्थित होते। बाळकोम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये शुक्रवार ते रविवार पर्यंत भरवण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी प्रदर्शनात उत्तम दर्जाची घरे व आधुनिक सुविधांची माहिती एकाच छताखाली मिळेल। यावेळी क्रेडाई एमसीएच्या ठाणे संस्थेचे अध्यक्ष सचिन मिरानी, गत अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रेडाई एमसीएच्या ठाणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विरानी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रेडाई एमसीएच्या ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। क्रेडाई एमसीएच्या ठाणे संस्थेने 22 वर्षांपासून घरांच्या विक्रीत ठाणेकरांचा विश्वास संपादन केला। गेल्या 22 वर्षात भरवलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दर्जेदार व उत्तम सुविधांची घरे किफायतशीर दराने उपलब्ध झाली। त्यामुळे क्रेडाई एमसीएच्या ठाणे यांच्या प्रदर्शनात गृह विक्रीचे व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या घर खरेदीदारांचे नवनवे उच्चांक प्रस्थापित झाले। त्यामुळे यंदा एमसीएच्या हे तो भरोसा आहे ही टॅगलाईन घेऊन प्रदर्शन भरवण्यात आलंय, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिरानी यांनी दिली आहे। या प्रदर्शनात ठाणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची दालने असतील। नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खासगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्कही साधता येणार आहे। या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्याचबरोबर महारेरा कायद्यातील तरतुदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल, असे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी सांगितलंय। प्रॉपर्टी प्रदर्शनाला येण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बस सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे। या प्रदर्शनात मोफत प्रवेश असून पार्किंगही मोफत ठेवण्यात आले। त्यामुळे मोठ्या संख्येने ठाणेकर तसेच इतर नागरिकांनी या प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट द्यावी, असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे। सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवस सातत्याने दोस्ती काउंटी या इकडे वेगवेगळे ठाण्यामध्ये होणारे प्रोजेक्ट्स हे शोकेस केले जाणार आहेत। खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये जो डेव्हलपमेंट होत आहे त्याचं एक चित्र आपल्याला या इकडे बघता येईल आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रोजेक्ट्स हे ठाणेकरांसाठी या इकडे प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये एमसीएच्या माध्यमाने या इकडे प्रदर्शित केलेले आहेत। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ या दृष्टिकोनानेही एमसीएचआयचं ठाणे शहराकडे ठाणेकर म्हणून एक मोठा कॉन्ट्रीब्युशन नेहमी असतो। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। अध्यक्ष आता नंतर सर एकच मिनिट क्रेडाई एमसीएच्या ठाण्याचा 23वा एक्झिबिशनचा सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी। आणि तुम्ही इकडे या। आम्ही फक्त या टाईम डेव्हलपर्सनी फक्त आपला स्टॉल नाही लावला आहे, आम्ही ठाण्यामध्ये काय काय इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होतो आहे आणि काय ठाणा घडणार आहे 4 वर्षानंतर ते आपण एक कल्पना देतो लोकांना आणि कशा नवी ठाण्यात तुमचा एक राहायचा पूर्ण आणि बघायचा एक दृष्टिकोन तुमचा बदलणार ते तुम्हाला करणार। सर टोटल किती या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे? टोटल 40 स्टॉल्स आहे। बँकेचं पण आहे आणि डेव्हलपर्स पण आहे। 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आहे। तुम्ही या, तुम्ही बघा, जे प्रोजेक्ट्स तुम्हाला आवडतो त्यामध्ये तुम्ही बुकिंग करून घ्या। खरं तर ठाणेकरांना ही खरंच एक सुवर्ण संधी आहे की प्रॉपर्टी एक्झिबिशन दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने आज इथे उपलब्ध आहे आणि एकूण 48 स्टॉल खरं तर आज इथे उपलब्ध आहेत। अनेक बिल्डर त्यांच्या चांगल्या सुविधांसह आपल्याला ठाणेकरांना इथे उपस्थित दिसतील आणि आपले मान्यवर आमदार साहेब आहेत, माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हे इनॉग्रेशन आज इथे होणार आहे आणि मला वाटतं ठाणेकरांना ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे। ठाणेकरांनी येऊन इथे या सगळ्या आपल्या प्रोजेक्टबद्दल माहिती करून घेण्यात यावी। एकूण किती दिवस हे चालणार आहे आपलं? 3 दिवस चालणार आहे हे एक्झिबिशन आणि ठाणेकरांना मी आवाहन करेन की त्यांनी येऊन या संधीचा लाभ घ्यावा। आज के ज़माने में क्या नहीं है ठाणे में।
नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने